वसरणीच्या बुद्धविहारातून अपक्ष उमेदवार अनुप भोकरे यांच्या प्रचारास प्रारंभ। कवठा येथील एका उमेदवारासह इतर 5 अपक्ष उमेदवारांचा भोकरेंना जय भीम म्हणत जाहीर पाठिंबा। नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये अपक्ष उमेदवार अनुप भोकरे यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला। वसरणी येथील पवित्र बुद्ध विहारातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। यावेळी बुद्ध विहारातील तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेण्यात आले। यावेळी प्रभाग 19 मध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे रवळून निघाले। कवठा येथील दुसरे अपक्ष उमेदवार स्वागत शिवाजी गोडबोले यांच्यासह प्रभागातील इतर 5 अपक्ष उमेदवारांनी अनुप भोकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला। या निर्णयामुळे अनुप भोकरे यांना बळ मिळणार आहे। प्रचाराच्या चौथ्या दिवशी अनुप भोकरे यांनी वसरणी भागातील घराघरात जाऊन लोकांशी संवाद साधला। स्थानिक विकास आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। वसरणी आणि कवठा भागातील नागरिकांनी या दौऱ्यात मोठी गर्दी करत भोकरे यांना आपला कौल दर्शवला आहे। एकाच वेळी 5 अपक्ष उमेदवारांनी एकत्र येऊन भोकरेंना साथ दिल्याने प्रभागात आता अपक्ष विरुद्ध प्रस्थापित असा सामना रंगणार असेल। शिवाजीराव गोडबोलेजी नमस्कार। डॉक्टर अनुप भोकरे यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपण आज या ठिकाणी बुद्धविहारापासून आजच्या दिवसाची सुरुवात करत आहात। निवडणूक रंगली आहे, तुमची निशाणी सफरचंद आहे। जनतेला काय सांगणार आहात? काय प्रचारामध्ये कसे अनुभव आहेत तुमचे? मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19च्या समग्र जनतेला सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही कोणाही पक्षाच्या मागं न लागता आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 19च्या सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी असा निर्णय घेतला की आपल्या अडीअडचणीला जो धावून येणारा माणूस आहे अशाच माणसाला निवडून देण्याचा आम्ही या ठिकाणी ठाम भूमिका घेतलेली आहे। आणि प्रभागामध्ये जे जे प्रलंबित विकास कामे असतील आणि मागच्या नगरसेवकांनी कामं केलेली नसतील ते कामं आम्ही या ठिकाणी तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आपण या ठिकाणी सुजाता बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये उभे असताना या विहाराचे कंपाऊंड वॉल जो आहे अक्षरशः या ठिकाणी तुटून मोडून पडलेला आहे। त्या ठिकाणी आम्ही या सफरचंद निशाणी घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवत असताना या प्रभागातील वसरणीच्या सुजाण मतदारांना मी नम्र आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या पहिल्या पसंतीचं मतदान आपण सफरचंदवर देऊन प्रचंड मताने या ठिकाणी अनुप भोकरे यांना निवडून द्यावं आणि निवडणूक आम्ही जिंकताच या ठिकाणी या सुजाता बुद्ध विहाराचा चेहरा मोहरा बदलून टाकून या ठिकाणी धम्मध्यान साधना केंद्र तसेच या भिंतीचा कंपाऊंड वॉल जो तुटलेला आहे ते देखील या ठिकाणी बांधून देण्यात येईल। या ठिकाणी सर्व सुविधा नियुक्त या ठिकाणी सभागृह उभारून या सुजाता बुद्ध विहारामध्ये भव्य दिव्य या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल। या ठिकाणी मी या ठिकाणाहून या वसरणीच्या सर्व समग्र जनतेला नम्र आवाहन करतो की आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकांच्या प्रबोधनाला बळी न पडता या ठिकाणी सफरचंद निशाणीवर मतदान करून भरघोस मताने आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं हीच या ठिकाणी मी मागणी करतो। आपला मुलगा पण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे, तर यावरती काय बोलणार? मी माझ्या मुलाबद्दल सांगू इच्छितो की मी जो माझा मुलगा उभा केलेला आहे तो काही कारणास्तव मी मागं घेणार होतो, पण माझा मुलगा दुसरा मुलगा दवाखान्यात असल्या कारणानं वेळ संपून गेली असल्यामुळं मी ते उचलू शकलो नाही। आणि माझ्या मुलाचा संपूर्ण पाठिंबा हा राम भोकरे आणि अनुप भोकरे यांना आहे। मी ताकदीनिशी यांच्यासोबत उभा आहे। साहेब आपण स्थानिकचे रहिवासी आहात, बरोबर आहे? हो। इथं डॉक्टर अनुप भोकरे सफरचंद निशाणी घेऊन उभं टाकलेले आहेत। निवडणूक डॉक्टर साहेबाबद्दल काय मत आहे आणि लोकांनी त्यांना का निवडून दिलं पाहिजे? एवढं की अपक्ष म्हणतो की आमच्या विहाराचं पुरं वार्ड कंपाऊंड और पाण्याची सोय आणि एक समजे आम्ही याच्या संघ समजे महिला वसरणीचा पुरा विभाग झाला याच्या संघ आम्ही मध्ये हे करू एवढीच आमची इच्छा आहे। छान, ओके। राम भोकरे सर, आपण उमेदवाराचे प्रतिनिधी आहात, म्हणजे प्रति उमेदवारच आहात। काय तुम्हाला जनता प्रतिसाद देते आणि कुठले प्रश्न घेऊन आपण या निवडणुकीमध्ये डॉक्टर साहेबांना उतरवलेलं आहे आणि ते पण अपक्ष? काय सांगाल जनतेला? प्रभागाच्या विकासासाठी
व मूलभूत सुविधेसाठी, नागरिकांच्या मूलभूत सुविधेसाठी ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील ते आम्ही थोडंसं ऑब्झर्व केलं आणि असं वाटलं की बाबा आपल्याला पक्षानं जरी नाही दिलं तर आपण अपक्ष तरी राहायला पाहिजे. त्याचं एकमेव कारण माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ यांनी मला अपक्ष उमेदवारी ठेवण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आणि मी त्या गोष्टींना, त्यांच्या मूलभूत सुविधांना, सगळं प्रभागातील सर्व मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे आणि आम्ही नक्कीच या ठिकाणी हजारोच्या मतदानानं निवडून येऊ अशी आम्हाला लोकांकडून प्रतिक्रिया आहे. ही लोकशाही आहे, लोकशाहीत निवडणुका होत आहेत, एवढे मोठे सत्ताधारी आपल्या विरोधात आहेत. भाजपाचे इथं राज्यसभेचे खासदार, माजी मुख्यमंत्री, परत काँग्रेसचं आव्हान, राष्ट्रवादीचं आव्हान आणि डॉक्टर साहेब अपक्ष आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व आपण करतात. या निवडणुकीकडे आपण कसं बघताय? तुम्हाला कुणाचं आव्हान वाटतं या निवडणुकीमध्ये? शेवटी जनता जनार्दनच सर्वांना मोठं करत असते आणि जनार्दनच सर्वांना मंत्री आणि या उच्च पदावर पाठवत असते. त्या जनता जनार्दनानंच आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या जनतेच्या विश्वासावरच आम्ही अपक्ष लढवत आहोत. मतदारांना तुम्ही आता काय आव्हान करणार आहात आमच्या माध्यमातून? मतदारांना मी आपल्या माध्यमातून एवढंच म्हणतो की जे कोणी आज रोजी आपल्या पुढं गाड्या घोड्या जे काही गोष्टी असतील ते घेऊन येत आहेत, मतदान मागत आहेत, पण आम्ही आपल्यापर्यंत हात जोडून एकच विनंती करतो की योग्य तो उमेदवार निवडावा हीच मी आपणास विनंती करतो. इंग्लिशमध्ये आपण ते खाणारं फळ आहे, ते साहेबांना निशाणी मिळालेली आहे. त्यांच्या प्रचारासाठी कशासाठी आपण उतरलात? काय आपले प्रश्न आहेत आणि डॉक्टर साहेब ते प्रश्न सोडवतील असं तुम्हाला वाटतंय का? हो, आम्हाला वाटतंय आमच्या इथं अजून ते झालेली सुविधा नाही, ते आम्हाला आणतील. ते आमचे भाऊ, लाडक्या बहिणीच्या कशा झाल्या भाऊ, तसा आमचा ते लाडका भाऊ. आम्हाला पाठिंबा आम्ही देता की त्या बहिणी लाडक्या बापू, त्या बहिणी झाल्यात भावाच्या लाडक्या, तर तू आमचा लाडका भाऊ, तो आमचा लाडका भाऊ, आमचा पाठिंबा तुला भरपूर. राम भाऊ प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देतो. हो, प्रत्येक महिन्याला ते 1,500 भाऊ देतो ना. तर आम्हाला लाडक्या बहिणीचा पाठिंबा आमच्या राम भाऊचा आहे. तर आम्ही त्याच्यासाठी काही बी करतो, कर म्हणलं ते, आणि आम्हाला ते पुढे असं करून दाखवायचं आहे म्हणून आमच्या याच्या मनामध्ये आहे की आमचा रामभाऊ करून दाखवते. हा, त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी म्हणत होत्या बघा, एक रामभाऊला काय म्हणत होते? रामभाऊला हा, म्हणा. एक मत रामा भाऊला, रामा येईन कामाला. वा विकास हा कोण करू शकते? तुम्हाला काय वाटते याच्यावर? आम्हाला वाटतंय आमचा रामाभाऊ करेल काम आमचं. असं काय काम आहे तुमचे? आमचे बघा आहेत, आमच्या डेनी झाल्या तेवढ्या पैपाच्या. आता सध्या आंघोळीचं पाणी येतं ते उता आले, आता घरकुल अजून राहिले, तर आमचे घरकुल नाही झाले. घरकुल राहिले तर आता दिले तर रामभाऊनं बखळ घरकुल दिले, तर अजूनही त्याची द्यायची शक्यता आहे की आम्ही देईन, आमचा याचा विकास करीन कवठ्याचा. आणि आम्हाला पाण्याच्या नळाच्या ते नळाचं पाणी करीन म्हणून आमच्यामध्ये हे सगळी हे आहे परिस्थिती की आमचा रामभाऊ करते. तुमच्या सावंतावर तुमचा विकास हा परिपूर्ण फक्त रामा आणि रामा भाऊच कौतुक करीन आमचा ते लाडक्या बहिणीचा देवाभाऊ भाऊ झालाय तसा आमचा लाडका भाऊ रामा. आणि नांदेडात कोण, कवठ्यात कोण? रामा भाऊ. ताई, निवडणूक चालू आहे, हो, सफरचंद निशाणी आहे, रामभाऊ प्रतिनिधी आहेत डॉक्टर साहेबांचे. आपण या निवडणुकीचा प्रचार करताय, काय तुमच्या समस्या आहेत आणि या उमेदवाराबद्दल काय सांगायचं तुम्हाला? आमच्या समस्या अशा आहेत की रामा एक मत रामाला, सफरचंदला रामा येईन कामाला, असा गरीब हे वस्ती जे आहे गायरान म्हणून, तिथं रामाशिवाय अजूनही कोणते प्रश्न सुटू शकत नाहीत. याच्यानंतर आम्ही असा गरीब माणसाचा, गरीब बहिणीचा असा आशीर्वाद आहे की रामाच कामाला येईन. पुन्हा आम्हाला रस्ता, आत्ता काल परवा म्हणजे कोणता महिना आहे की अमर उपोषण धरून तिथं पाण्याची सुद्धा व्यवस्था त्याने केलेली आहे. म्हणून लाडक्या बहिणी बोलतात की रामा भाऊ कामाला येईन, एक मत रामाला, रामा येईन कामाला. सर्वांची अशी इच्छा आहे, मात्र तेजवर थोडं बोलू शकत नाहीत. त्याच्या मनातली हे इच्छा रामाशिवाय सुटू शकत नाही. यापूर्वी सुद्धा आमच्या अनेक नगरसेवक होऊन गेले, तर त्यांना आमच्या येतात, हार लेवतात, मोठेपणे टाळ्या वाजवतात आणि काय देतो म्हणून सांगून जातात, मात्र बाकी तोंड दाखवतच नाहीत आम्हाला. तुमच्या कामाला कोण येते? आता आम्हाला रामाच कामाला येईल म्हणून सगळ्याची इच्छा अशी आहे. येईल की आलेले आहेत? आलेले आहेत.
काळम काय त्याच्याशिवाय कोणीच काम करत नाही, कोणती हे नाही, म्हणून ते म्हणतात की आता रामाच आमच्या कामाला ये. 15 जानेवारीचा मतदानाचा दिवस आहे. मोठमोठे पक्ष सोबत पक्ष आहेत. आहेत, लोक वेगवेगळे तुम्हाला सगळे येतात. काय म्हणता येईल त्याला आमिष दाखवल्या जाईल. मग त्यावेळेस रामाभाऊला जर आपण विसरला तर तुमचं मन तुम्हाला माफ करेल का? तुम्ही विसरणार? विसरणार बहिणी इसरणार भावाला विसरणार बहिणी बहिणी कधीच विसरू शकत भावाला नाही. विसरू शकत भावाला म्हणजे विसरत नाही. सफरचंदासाठी पक्का आहे. पक्का आहे. काय पक्का आहे? काय? मत पक्का आहे आणि रामा कामाला येईन म्हणून अशी आशा आहे. डॉक्टर साहेबाच्या उमेदवारीबद्दल आपण काय सांगणार आहेत? आपण आपलं नाव सांगा आणि काय ह्या प्रचारामध्ये काय चालू आहे त्याबद्दल बोला. माझं नाव लता बालाजी भोकरे आहे आणि माझ्याच घरचे आहेत ते उमेदवार उभे राहिलेले डॉक्टर अनुप भोकरे आणि रामा भोकरे. हे म्हणजे असा त्यांनी आतापर्यंत सगळ्या लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि आता पण सोडवतील ही माझी इच्छा नाही आहे. सोडवताच ते सर्वांचे प्रश्न सोडवतात आणि आता त्यांनी म्हणलेले आहेत की इथले बुद्धविहाराचे कामं करून देतो आणि हे सगळं सर्व ते कामं करून देतील. पण तुम्ही पण प्रचंड मतांनी आयपल निशाणीवर मतदान करा आणि प्रचंड मतांनी त्यांना निवडून द्या ही माझी विनंती आहे. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हे तुम्ही पार पाडावी. गेले कामाला. आणि हळूहळू म्हणा, तू टीव्हीवर रामा गेले कामाला. एक मत रामाला, रामाच येईल कामाला.